आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 29 मधील उत्तम नगर येथील बुद्ध विहार ते पवननगर पर्यंतच्या धोकादायक 11 केव्ही वाहिनी भूमिगत करण्याचा शुभारंभ आज आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी प्रभागाच्या नगरसेविका छायाताई देवांग, प्रतिभाताई पवार, नगरसेवक मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, सिडको मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगनअण्णा पाटील, अविनाश पाटील, प्रकाश चकोर, प्रकाश अमृतकर, राहुल गणोरे, प्रवीण सोनवणे, उत्तम काळे, भाजपा उपाध्यक्ष रवी पाटील, सरचिटणीस यशवंत नेरकर, रामदास पाटील, अशोक पवार, महिला आघाडीच्या शोभाताई दिंडोरकर, अर्चना आहेर, रश्मी हिरे बेंडाळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटील, असिस्टंट इंजिनियर मोरे, वाघ, घोटेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगत व्यक्त केले। बुद्ध विहार या आणि त्याचबरोबर उत्तम नगर येथील कॉलेजच्या समोरील मोठी लाईन 11 केव्ही लाईन आज अंडरग्राऊंड करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं। या भूमिपूजन प्रसंगी इथले नगरसेवक छायाताई देवांग, निलेश ठाकरे, मुकेश शहाणे, त्याचबरोबर आमचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमचे नेते जगनअण्णा पाटील, त्याचबरोबर प्रकाशजी चकोर, सर्व मंडळाचे पदाधिकारी, इथले नगरसेवक प्रतिभा पवार, दिवरेजी, इतरही सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने आज पदाधिकारी सर्व उपस्थित होते। इथला अंडरग्राऊंड केबलिंगचा खूप मोठा प्रश्न म्हणजे भूमिगत तारा करणं हा खूप मोठा प्रश्न होता। गेल्या काही दिवसात आचारसंहिता, त्याचबरोबर निवडणुका या गोष्टींमुळे हे 2 महिने हे काम लांबलं आणि त्याचबरोबर पावसाळ्यात हे काम करता येत नाही। त्यामुळे आता पाऊस कमी झाल्यामुळे आता या आजपासून या कामाला सुरुवात होते आहे। इथल्या परिसरातील नागरिकांची तीव्रतेने मागणी होती, कारण खूप मोठ्या दुर्घटना सिडकोमध्ये घडत असतात आणि त्यामुळे या केबल अंडरग्राऊंड होणं हे खूप गरजेचं होतं। त्यामुळे नागरिकांची मोठी मागणी लक्षात घेऊन आज या कामाला सुरुवात केली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। लवकरच मोठी ही जी लाईन आहे पूर्ण एल शेपमध्ये ही लवकरच अंडरग्राऊंड होईल आणि नागरिकांची मागणी ही मान्य होणार आहे। सिडको सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक वीज वाहिन्या नागरिकांच्या घरावरून गेलेल्या असून मागील पंचवार्षिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या आहेत, परंतु निधीच्या कमतरतेमुळे अजूनही काही भागात अशा धोकादायक वीज वाहिन्या भूमिगत करणे बाकी आहे। यासाठी संपूर्ण सिडको व सातपूर भागाचा डीपीआर तयार असून शासन स्तरावर निधीच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत। येत्या काही दिवसात सिडको व सातपूर भागातील अशा धोकादायक वीज वाहिन्या भूमिगत झालेल्या दिसतील व अपघातापासून नागरिकांची सुटका होईल। गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामामुळेच पुन्हा एकदा नागरिकांनी त्यांची सेवा करण्याची संधी मला करून दिलेली असल्याने मी सर्व नागरिकांची आभारी असून येत्या 5 वर्षात पुन्हा मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेले दिसतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रकाश चकोर यांनी सूत्रसंचालन केले तर उत्तम काळे यांनी आभार व्यक्त केले। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको।